राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा आज वाढदिवस आहे आणि त्यांच्या वाढदिवसानिमित्ताने जळगावचे राष्ट्रवादीचे राज्य संघटक विनोद देशमुख यांनी आजच्या स्थानिक वर्तमानपत्रामध्ये अनोखी जाहिरात दिली आहे आणि त्या जाहिरातीची जी आहे संपूर्ण राजकीय वर्तुळामध्ये चर्चा रंगलेली आहे। त्यावर बोलण्यासाठी आपल्यासोबत स्वतः विनोद देशमुख आहेत। काय सांगणार? अजितदादांचा वाढदिवस आहे, मात्र तुम्ही त्यांना एक अनोख्या पद्धतीने या ठिकाणी शुभेच्छा देण्याचा प्रयत्न केलेला आहे। प्रथम मी माझे नेते आदरणीय अजितदादा आमचं दैवत त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि त्यांचं आरोग्य चांगलं आरोग्य त्यांच्यासाठी परमेश्वराकडे इच्छितो। आज मी जी जाहिरात दिली आहे ती जाहिरात तुम्ही बघितली तर या जाहिरातीचा ही माझ्या मनातली तळमळ आहे। मी पक्षस्थापनेपासून राष्ट्रवादीमध्ये काम करतो। पक्षस्थापनेच्या कदाचित त्याच्याही आधीपासून मी या परिवाराचा हे आहे समर्थक राहिलेलो आहे खंदा। संपूर्ण महाराष्ट्राला दादाला काय मिळालं हे माहिती आहे, दादाला काय नाही मिळालं हे महाराष्ट्रासमोर कधीच नाही आलं। त्यांनी वेळोवेळी बघितलं तर सगळे त्यांची नेतृत्व गुण त्यांनी सिद्ध केलेले आहे, त्यांची लीडरशिप सिद्ध झालेली आहे। त्यांनी त्यांच्या नेतृत्वाखाली राजकीय याच्यात ज्या पक्षामध्ये जबाबदाऱ्या घेतलेल्या आहेत त्या यशस्वीपणे पार पाडल्या आहेत। आज जर बघितलं तर महाराष्ट्रामध्ये सर्व पक्षाचे मुख्यमंत्री 1-1, 2-2, 3-3 वेळा झालेले आहेत। आज मी एक राष्ट्रवादीचा कार्यकर्ता म्हणून माझं हे दुःख आहे की या महाराष्ट्राला अजूनपर्यंत राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री लाभलेला नाही। मग का नाही लाभला? एवढं चांगलं नेतृत्व आहे, रात्री 2 वाजता 3 वाजता आल्यानंतर सकाळी 6ला सामान्य जनतेला अपॉइंटमेंट देणारा कदाचित भारतातला एकमेव नेता असेल। त्यांचं काम बघा, त्यांच्या लोकांना ट्रीट करण्याची पद्धत बघा, त्यांचे निर्णय घेण्याची क्षमता बघा, त्यांच्या खात्याच्या संदर्भात घेतलेले त्यांचे निर्णय बघा, प्रशासनावरची त्यांची पकड आमच्या पक्षाने वेळोवेळी मान्य केलेली आहे, ती जाहीरपणे बोलण्यातही आलेली आहे। मग अडचण कुठे आहे? 15 वर्ष आम्ही काँग्रेससोबत सत्तेत होतो। एक टर्म होती 2004 सालीची, मी याच्यात म्हटलेलं आहे 2004 साली 71 आमदार आमचे सर्वात जास्त निवडून आले, सर्वात मोठा पक्ष राष्ट्रवादी झाला। त्यावेळेस मुख्यमंत्री का नाही बसवला गेला? आम्हाला महाराष्ट्राच्या जनतेने आम्हाला मुख्यमंत्री आणि महाराष्ट्राचं नेतृत्व करण्याची संधी दिली होती। मग तिथे आपण का माघार आलो? का आपल्याकडे नेतृत्व नव्हतं का? मुख्यमंत्रीपदाची क्षमता असलेलं अजितदादामध्ये आमच्यामध्ये किंवा महाराष्ट्राला, मी त्यांचा समर्थक आहे म्हणून मी त्यांच्याबद्दल चांगलं बोलेन, पण महाराष्ट्राने अनुभव घेतलेला आहे या 25-30 वर्षामध्ये की त्यांच्या नेतृत्वामध्ये क्षमता आहे, निर्णय घेण्याची असेल, महाराष्ट्राला पुढे नेण्याची असेल। मग हे का होतं? 15 वर्षात काँग्रेसला एक टर्म, आज सगळे पक्ष अर्ध्या टर्मसाठी भांडतात, युत्या तुटतात। आम्ही 15 वर्षात कधीच काँग्रेसकडे मागितलं नाही की एक टर्म आम्हाला मुख्यमंत्री द्या। जेव्हा काँग्रेस आणि आम्ही एकत्र आलो असताना असं ठरलं होतं की ज्यांचे सीट जास्त येतील त्यांचा मुख्यमंत्री बसेल। मग 2004 साली आले की आमचे सर्वात जास्त आमदार काँग्रेसपेक्षा, मग तेव्हाही मुख्यमंत्रीपद पक्षाने घेतलं नाही। पण त्यावेळेस दादांना तुम्ही म्हटलं जाहिरातीमध्ये की दादांना संधी दिली होती पण पक्षाने ती नाकारली, नेमकं काय घडलं होतं? तुम्ही ज्यात म्हटलं की दादांवर हा अन्याय नाही का? ज्यावेळेस हा फॉर्म्युला एकत्र येताना काँग्रेस आणि राष्ट्रवादी वेगळे झाल्यानंतरचा जो फॉर्म्युला ठरला होता की ज्याचे आमदार जास्त त्याचा मुख्यमंत्री, सरळ राष्ट्रवादीला मुख्यमंत्रीपद होतं, मग पक्षाने ते का नाकारलं? असं काय आपण मुख्यमंत्रीपदापेक्षा मोठं पदरात पाडून घेतलं की आपण मुख्यमंत्रीपद सोडून दिलं? मग आमच्या कार्यकर्ता म्हणून आमच्या मनात येतं की मग दादाला द्यायचं होतं म्हणून तुम्ही नाकारला का? मग दादाला न्याय मिळणार होता तो कोणाला नको होता का? मग जर इतकी घुसमट असेल, प्रत्येक वेळेस असं होतं की अजितदादा म्हणजे साहेबांचे पुतणे आहेत म्हणून त्यांना सगळं काही सोन्याचा चमचा सगळं काही त्यांना अगदी रेडी मिळालेलं आहे। नाही, या महाराष्ट्राला आज मी दाखवू इच्छितो की त्यांचं खूप नुकसान झालं आहे। त्यांना जे मिळायचं होतं, ज्याची त्यांच्यामध्ये क्षमता आहे त्याच्यापासून त्यांना वंचित ठेवलं गेलं। हा माझा सरळ आज माझ्या मनातली तळमळ आहे। या सर्व गोष्टींमुळे जे आहेत आज दादा शरद पवारांपासून वेगळे झाले असं वाटतं का तुम्हाला? ही खंत वाटते का? नाही, ते पदासाठी ते असं काही कुठला निर्णय घेणार नाहीत। त्यांचा स्वभाव आहे की हे जे काही सकाळची शपथविधी असेल, आता सरकारमध्ये जाण्याचा विषय असेल, ह्या सगळ्या गोष्टी पक्षाच्या ठरलेल्या निर्णयामधलाच तो एक निर्णय आहे। प्रत्येक वेळेस दादाला पुढे केलं गेलं, नंतर तो निर्णय बदलवला गेला। दादा फारसे मीडियासमोर येत नाहीत आणि नेतृत्वाला
कधी उघडं पाडायचं नसतं, इतके ते संस्कारी नेतृत्व आहे की सगळ्या गोष्टी सांगून, सगळं काही बाहेर बोलून, मला स्वतःला क्लीन करून दुसऱ्याचं काहीतरी प्रतिमा हे करायची, असा त्यांचा स्वभाव नाही. ते अतिशय सुसंस्कृत नेतृत्व आहे. भाऊ, तुम्ही आज ही जाहिरात जी दिली आहे, आपलं दादांना शुभेच्छा दिल्या आहेत, मात्र या जाहिरातीमध्ये जर बघितलं तर भाजपचे मंत्री असतील, शिवसेनेचे मंत्री, खासदार, आमदार यांचे पण तुम्ही फोटो घेतलेले आहेत. आज आम्ही युतीमध्ये आहोत आणि माझं एक कार्यकर्ता आणि महायुतीमध्ये आम्ही असताना आज फडणवीस साहेबांचा पण वाढदिवस आहे. मी त्यांनाही वाढदिवसाच्या आमच्या महाराष्ट्राचे अतिशय अभ्यासू नेतृत्व आहे, त्यांनाही मी आपल्या निमित्ताने वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो. आम्ही महायुतीत असताना यांचाही आदर करणं, आपल्या पक्षाच्या युतीमधल्या सर्वच नेतृत्वाचा आदर करणं हे क्रमप्राप्त आहे. तर हे होते आपल्यासोबत विनोद देशमुख की दादांना आजपर्यंतच्या राजकारणात काय मिळालं हे सर्वांना माहिती आहे, मात्र अजितदादांना काय मिळालं नाही हे या जाहिरातीच्या माध्यमातून दाखवण्याचा विनोद देशमुख यांनी प्रयत्न केला आहे. आणि त्यांच्या या आगळ्या वेगळ्या वर्तमानपत्रातील जाहिरातीची जी आहे, वाढदिवसाच्या शुभेच्छा जाहिरातीची, जळगाव जिल्ह्याच्या संपूर्ण राजकीय वर्तुळात एकच चर्चा रंगली आहे. कॅमेरामन वसीम खानसोबत किशोर पाटील, TV9 मराठी, जळगाव. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.